आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि गैरसोयींबाबत प्रश्न विचारताच आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी उत्तर देणं टाळलं. आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी थेट भाष्य केलं नाही. आमच्या मुलींबाबत बोलणं योग्य नाही असं म्हणत उईकेंनी प्रश्न टाळला. नांदेडमधील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनामधील घोषणांवरून भाजपनं टीका केली. सनातन धर्माबाबतच्या घोषणांवर काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना सोशल मीडियावर लक्ष करण्यात आलं. त्यानंतर चव्हाण यांनी जाहीर माफी मागत या घोषणांचं समर्थन करत नाही असं स्पष्ट केलं. अंबरनाथमध्ये पालिकेच्या अनधिकृत बांधकामावरून शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. पालिका मुख्यालयासमोर ढोल ताशे वाजवत त्यांनी आंदोलन केलं. उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार आणि शाल घालत निषेधही नोंदवला. अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षाचा आरोपही नगरसेवकांनी केला. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिन्यांच्या चौकशीनंतर 1400 पानी अहवाल सरकारला दिला. मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही असा दावा देशमुख यांनी केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. डोलबी इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर नागोठाणे, माणगाव आणि इंदापूर परिसरातील मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची ते पाहणी करणार आहेत. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 सप्टेंबरला होणार आहे. आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत क्लोन कॉपीची मागणी केली. तर सरकारी पक्षानं खटला लवकर सुरू करण्याची मागणी केली. मालवणमध्ये 82 वर्षीय शेतकऱ्याला गेल्या 4 महिन्यांपासून 712(8)(अ) आणि फेरफार मिळत नसल्याचा आरोप आहे. यावरून ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधला. महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. 3200 विद्यार्थ्यांनी ITI नंतर बजाज फायनान्समध्ये 3 वर्ष इंटर्नशिप केली. मात्र आता कंपनीकडून नोकरीत घेतलं जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. BSc मेट्रॉनिक्सचं सर्टिफिकेट सुद्धा नाकारल्याचं ते सांगतायत. कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची त्यांची मागणी आहे. मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईतील रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेला वाद आता बोरिवली RTO कार्यालयापर्यंत पोहोचला. परप्रांतीय रिक्षा चालक मोठ्या संख्येनं RTOमध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक इथं रास्ता रोको आंदोलन केलं. अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. जालना जिल्ह्यातील गल्हाटी प्रकल्पामध्ये उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून कळशीभर पाणी आणून ते कोरड्या गल्हाटी प्रकल्पात टाकत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. गोंदियामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. धान बोनस 24 तास 20 आणि कर्जमाफीसह लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. चोपड्यातील रेशन व्यवस्था मजबूत करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. रेशन कार्डवर प्राधान्याचा शिक्का मारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. जळगावच्या शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरामधील नागरिक विविध नागरी समस्यांमुळे महापालिकेवर धडकले. रस्ता, पाणी आणि ड्रेनेजच्या समस्यांकडे लक्ष वेधत घोषणाबाजी करण्यात आली. पाणी आणि ड्रेनेज लाईन टाकून पक्का रस्ता करण्याची मागणी यावेळी इथल्या लोकांनी केली. पुरंदर तालुक्यामधील नीरा इथं वीज बिलाच्या तक्रारीसाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मीटर रीडिंग न घेताच वाढीव बिल आकारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. स्मार्ट मीटरलाही विरोध करत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. 14 ऑगस्टचा नवीन GR रद्द करण्यासह आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सर्पदंशानं मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना मदत आणि वसतिगृहामध्ये चांगल्या सुविधा द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाच्या अटीला स्थगिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं. गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि विविध प्रश्नांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मीरा भाईंदरमध्ये नशामुक्ती आणि सायबर फ्रॉड जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात भाषेवरून वाद झाला. महापौर डिंपल मेहता यांच्या स्वागतावेळी सूत्रसंचालकानं मारवाडी भाषेचा वापर केला. यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला. पवन करवर यांच्यावर ऑइल फेकीचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडेंसोबत परभणीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. हल्ल्याची माहिती देत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. तसंच पवन करवर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे नागपूरच्या उमरेडमध्ये श्रावण महोत्सव 2026 या नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उमरेडमधील विविध महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ग्रीन गार्डन महिला मंडळानं 3रा क्रमांक पटकावला. तर काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं दृश्य त्यांनी नृत्यातून मांडलं होतं. नृत्याच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश दिला होता. यावेळी ग्रीन गार्डन क्लबला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. परभणीमध्ये मानव विकास विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गर्भवती माता आणि नवजात अर्भकांसाठीच्या निधीत अफरातफर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. जळगाव MIDC परिसरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट्सवारांवर पोलिसांनी कारवाई केली. जप्त केलेले मॉडिफाईड सायलेन्सर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले. नियमबाह्य बदल करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला. रांजणगाव MIDC मध्ये माथाडी मंडळाच्या नावानं बनावट पावत्या देऊन वाहन चालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 800 रुपयांची ऑनलाईन वसुली केल्याचंही तपासात समोर आलं. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या 3 इराणी गुन्हेगारांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली. दरोडा, फसवणूक, चोरी, NDPS आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ते वॉन्टेड होते. टिटवाळ्यामध्ये सापळा रचून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये 2 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. चॉकलेटचा आमिष दाखवून चुलत काकानं हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी आरोपी विलास वाघमारेला अटक केली आहे. पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामतीमध्ये